आता मात्र या सगळ्या प्रकरणावरून घुमजाव केल्याचं पाहायला मिळत आहे। मोदींना निवडणूक आयोगाकडून पुन्हा एकदा आचारसंहिता भंगाच्या 2 तक्रारीतून क्लीन चिट देण्यात आली आहे, मुक्तता मिळाली आहे। 23 एप्रिलला अहमदाबाद इथं केलेल्या कथित रोड शो आणि 9 एप्रिलला कर्नाटकातील चित्रदुर्ग इथं केलेल्या भाषणासंदर्भात त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती। यावेळची महत्त्वाची बातमी आणि त्यामुळे आता एकूण 8 वेळेला मोदींना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणावर विरोधकांनी चांगली टीका केलेली होती। कथित रोड शो संदर्भात टीका करण्यात आलेली होती, तक्रार करण्यात आलेली होती। मात्र या सगळ्या प्रकरणातून मात्र आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारीवरून मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र आता मुक्तता मिळालेली आहे। निवडणूक आयोगाकडून पुन्हा एकदा क्लीन चिट देण्यात आलेली आहे। एकूण 8 वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही क्लीन चिट देण्यात आली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणानंतर विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। देशानंतर येऊया आता राज्यात। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे 4 टप्प्यातील मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम इथल्या सुरक्षा संदर्भात काँग्रेस पक्षाकडून निरनिराळे आक्षेप घेतले जाते आणि ही सगळी परिस्थिती असताना भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील एलकुंदे मधल्या प्रेसिडेन्सी शाळेमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी होणार आहे आणि अशा या शाळेच्या बाहेर एका इनोवा कारमध्ये काही जण होम हवन करत असल्याची कुणकुण काँग्रेस कार्यकर्त्यांना लागली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्या कार मालकांना अडवण्यात आलं आणि प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। सततच्या छेडछाडीला कंटाळून मानसिकरित्या त्रस्त झालेल्या 10वीच्या विद्यार्थिनीनं राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली आहे। बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पटिवडगाव इथं हा सगळा प्रकार घडलाय। या प्रकरणी 2 तरुणांवर विनयभंग आणि पोस्कोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नळाला 7 दिवस आड फक्त 10 मिनिटं पाणी येत आहे। नागरिकांचे पाण्यापासून प्रचंड हाल होत आहेत। याकडे मात्र नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे। आज औंढा नागनाथ मधल्या 15 प्रभागामधील महिलांनी नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता। यावेळी महिला एवढ्या आक्रमक झालेल्या होत्या की त्यांनी अक्षरशः मुख्याधिकाऱ्यांच्या ऑफिस समोर मडकं फोडलं आणि त्यानंतर निवेदन दिलं। जर यापुढे पाणी आलं नाही तर मात्र आणखीन तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा या महिलांनी दिला आहे। गेल्या आठवड्यात महाराष्ट्र दिनी माओवाद्यांनी गडचिरोलीत केलेल्या भीषण भूसुरुंग स्फोटात सुरक्षा दलाच्या जवानांना निशाणा करण्यात आला होता। या हिंसक हल्ल्याचा कट हा मुर्शिपारमध्ये माओवाद्यांच्या गुप्त बैठकीत करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या वर्षी कसनापूर बोरियात झालेल्या चकमकीचा सूड घेण्याकरता माओवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। एक नजर टाकणारा खास रिपोर्ट। हल्ल्यापूर्वी माओवाद्यांकडून रेकी, कसनासूर बोरियाचा घेतला सूड, अबुजमाडमध्ये आखला कट। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या बुधवारी माओवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटाच्या हल्ल्यानंतर या कटामागची एक धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आहे। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीनं गेल्या डिसेंबरमध्ये या हल्ल्याचा आदेश दिला होता। त्यानंतर या कटाची आखणी झाल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। भूसुरुंग स्फोटापूर्वी माओवाद्यांनी त्या भागाची रेकी केली होती। पोलिसांच्या हालचाली तसंच सुरक्षा व्यवस्थेची माहिती माओवाद्यांनी स्थानिक दलमकडून माओवाद्यांच्या सेंट्रल मिलिटरी कमांड पर्यंत पोहोचवली होती। गेल्या वर्षी कसनासूर बोरियात झालेल्या चकमकीचा सूड घेण्यासाठी माओवाद्यांनी हा भूसुरुंग स्फोट घडवून आणल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। कसनासूरच्या चकमकीत 40 माओवादी मारले गेले। मुळात माओवादी चळवळीच्या इतिहासात सगळ्यात मोठी चकमक होती, ज्यामुळे माओवादी संघटनेला हादरा बसला आणि त्यामुळे या संदर्भात माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या काही नेत्यांची जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये गडचिरोलीत ज्या ठिकाणी विशिष्ट माओवाद्यांच्या हालचाली नाहीत असा पोलिसांचा समज आहे, अशा भागाला टार्गेट देण्यात आलं।
या हल्ल्यापूर्वी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या मुरपारशीच्या जंगलात तसंच अबुजमाडमध्ये माओवाद्यांच्या म्होरक्यांनी बैठक घेतली। अबुजमाडमध्ये माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा प्रमुख नंबाला केशव उर्फ बसवराजूसह गोपन्ना, भूपती आणि मिलिंद तेलतुंबडेंनी हजेरी लावल्याचं सूत्रांनी सांगितलंय। या बैठकीत लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा दलांवर हल्ले करण्याचा आदेश देण्यात आला होता। माओवाद्यांच्या गडचिरोलीमधल्या कॅडरने या घटनेची तयारी केली असली तरी याच्यात माओवाद्यांच्या केंद्रीय समितीची भूमिका सगळ्यात महत्त्वपूर्ण होती आणि त्यानुसारच भामरागड आणि एटापल्ली तालुक्याच्या सीमेच्या वर छत्तीसगडच्या हद्दीत जो मुस्पर्शीचा भाग आहे त्या भागात एक बडी बैठक झाली आणि या बैठकीला स्थानिक कॅडर सगळे उपस्थित होते आणि तिथंच गडचिरोली पोलिसांवर हल्ले वाढवण्याचे निर्देश देण्यात आले। माओवाद्यांनी 8 ठिकाणी अँबुश लावले होते, त्यात त्यांना फारसं यश आलं नाही। मात्र लोकसभा निवडणुकीनंतर कुरखेडात माओवाद्यांनी डाव साधला। आता पोलीस या हल्ल्याला कसं प्रत्युत्तर देतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश तिवारीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।